नमस्कार. महाराष्ट्र राज्याला 61 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसंच नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्तानं परिचय केंद्राच्या वतीनं हिरक महोत्सवी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानमालेत बदलत गेलेले शिक्षण क्षेत्र या विषयावर मी बोलणार आहे. प्रथमतः मी परिचय केंद्राचे आभार मानते आणि या उपक्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन करते व त्यांना शुभेच्छा देते. बदलत गेलेलं शिक्षण क्षेत्र. मी जेव्हा लहानपणी आजोळी जायची त्यावेळेला माझ्या आजोळची म्हणजे गावची शाळा ही मंदिराच्या सभागृहात भरायची. त्या सभागृहात ॲक्च्युली 4 बाजूला 4 वर्ग चालायचे. ते 4 वर्ग 4 कोपऱ्यात असायचे. मुलं आणि शिक्षक यांची सरमिसळ टाळत ते वर्ग व्हायचे. आणि त्यावेळेला मला असं वाटतं, मलाही हे माहिती नव्हतं आणि ते शिकणाऱ्या मुलांनाही हे माहिती नव्हतं की ते कशा प्रकारचं शिक्षण घेत आहेत, की ते औपचारिक शिक्षण घेत आहेत की ते अनौपचारिक शिक्षण घेत आहेत याचा आम्हाला गंधही नव्हता. आणि मला आजही असं वाटतं की भारतातल्या निदान 50% मुलांना तरी औपचारिक शिक्षण काय असतं आणि अनौपचारिक शिक्षण काय असतं याची माहिती नसावी. मलासुद्धा स्वतःला मी जेव्हा JP नाईक यांची शिक्षण क्षेत्रावरची पुस्तकं वाचली त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की औपचारिक आणि अनौपचारिक असा दुसराही भाग आहे. कारण आपल्याला बहुतेक वेळेला KGला किंवा आपण प्री प्रायमरीला किंवा बालवाडीला जेव्हा आपण जातो त्यावेळेला तर आपल्याला काहीच कळत नसतं आणि आपण जे शिकतो आहोत ते त्या पठडीमध्ये पहिल्यांदा शालेय शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक, हायस्कूल, त्याच्यानंतर कॉलेज आणि त्याच्यानंतर डिग्री असा आपला प्रवास आहे. आणि हा प्रवास बहुतेक प्रत्येकाला माहिती असतो. आता अगदी ग्रामीण भागातही हा भाग माहिती आहे. औपचारिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट वाटली की अनौपचारिक शिक्षण जर भारतात होतं तर औपचारिक शिक्षणाची काय गरज होती. याला कारण बहुतेक ब्रिटिश राज्य आहे. ब्रिटिश राज्यकर्ते आहेत जे बाहेरून आपल्या देशामध्ये आले आणि त्यांची शिक्षण पद्धती त्यांनी आपल्यावर लादली. खरं म्हणजे ही शिक्षण पद्धती 175 वर्षापासून चालू आहे. तरीसुद्धा याच्यामधले जर आपण बदल पाहिले तर ते अतिशय थोडे आणि अतिशय संथ गतीनं झालेले आहेत. म्हणजे आजही आपण जे शिक्षण घेतो आहोत हे शिक्षण ब्रिटिशकालीन शिक्षणाशीच मिळतं जुळतं आहे. त्यांचं शिक्षण असं आहे का अजून या गोष्टीची आपल्याला कल्पना नाही आहे आणि शिक्षण क्षेत्राला ती निश्चित असेल असं मला वाटतं. पूर्वी जे अनौपचारिक शिक्षण घेत होते म्हणजे जो व्यवसाय त्या घरामध्ये असायचा, मुलं तो व्यवसाय शिकायचे आणि तोच व्यवसाय ते चालू ठेवायचे. मग का औपचारिकतेची गरज पडली? कारण जी कौशल्य पूर्वापार परंपरेनं चालत आलेली आहेत तीच पुढं चालत गेली. मग त्याच्याऐवजी काय पाहिजे होतं की ती कौशल्य जी आहेत ती इम्प्रूव्ह करायला पाहिजे होती, त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे होती आणि त्या कौशल्यांचा विकास वेगवेगळ्या दिशांनी होणं आवश्यक होतं. जसे शेतीमध्ये नांगर होता पण नंतर ट्रॅक्टर आला तर मधला जो काळ आहे याच्यामधला तो जो आहे तो बदलाचा काळ आहे. तेच शिक्षण क्षेत्राचं आहे. म्हणून अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षण असे 2 भाग आले. मग पूर्वी काय होतं आपण जर असं पाहिलं आणि ह्याचा थोडासा मागोवा घेणं आपल्याला आवश्यक वाटतं. कारण पूर्वी काय होतं आपण जर उपनिषदांच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर शिक्षण हे ठराविक वर्गाला दिलं जात होतं. पण आर्य जेव्हा होते आणि आर्यांच्या काळामध्ये मात्र सगळ्यांना शिक्षण होतं. मुलींना शिक्षण होतं, मुलांना शिक्षण होतं आणि त्याच्यामध्ये वर्गवारी नव्हती. उपनिषद काळानंतर ह्याच्यात वर्गवारी आली आणि सामाजिक विषमतेमुळे म्हणजे त्यावेळेला राजे रजवाडे होते तर आपण अनेक वेळेला हे वाचतो की राजपुत्र जो आहे तो गुरुकुलाकडे गेला म्हणजे गुरुगृही राहायला गेला आणि त्यांनी शिक्षण घेतलं. मग उरलेल्यांचा काय असा प्रश्न त्याही वेळेला माझ्या मनात आला होता. आजही मला वाटतं की त्यावेळेला अशा पद्धतीची सिस्टीम का बरं केली असेल त्यांनी. कारण त्यामुळं सामान्य जनतेला ज्ञान मिळालंच नाही. शिक्षणाचा हेतू काय आहे? शिक्षणाचा हेतू ज्ञान, माहिती आणि मनोरंजन आहे. मग हे ज्ञान जे आहे हे त्या मुलांना मिळालं का? सामान्यांना नाही. ते त्याच्यापासून वंचित राहिले.
आणि म्हणून ज्या वेळेला इंग्रज आले आणि इंग्रजांनी इथे सगळ्या देशाचा सर्व्हे केला आणि त्यांनी शिक्षण क्षेत्र काय आहे, कशी परिस्थिती आहे याचा मागोवा घेतला. अर्थात एक गोष्ट मी नमूद करू इच्छिते की इंग्रजांनी ही गोष्ट केली त्याचं कारण असं होतं की त्यांना बाबू लोक हवे होते. त्यांना ते तर फार संख्येनं थोडं भारतात येत होते, मग त्यांना इतर मदत करणारी माणसं लागत होती आणि त्या मदत करणाऱ्या माणसांमध्ये त्यांनी जर भारतीय तयार केले नसते तर त्यांचं राज्यच टिकलं नसतं. आणि म्हणून त्या उद्देशाने त्यांनी सर्व्हे केला. पण तो सर्व्हे पुढं आपल्या फायद्याचा ठरला. त्या सर्व्हेमध्ये त्यांच्या हे लक्षात आलं की ग्रामीण भागातही शाळा आहेत आणि ग्रामीण भागातल्या शाळासुद्धा ज्या आहेत त्या चालू आहेत. तिथं काय होतं, 5 ते 15 वर्ष या वयाचे मुलं त्या शाळांमधनं यायची आणि शिकायची. ते शिकायचे प्रादेशिक भाषेत, त्यांच्या भागात जी भाषा बोलली जायची त्याच्यात ते शिकायचे. आणखी असं असल्यामुळे पण मुलं वर्गामध्ये उपस्थित असायची का? उत्तर आहे नाही. अतिशय कमी मुलं शिकायची. म्हणजेच त्या मुलांना फार कमी मुलांना शिक्षणाचा फायदा होत होता. आणखी एक गोष्ट अशी होती की प्रादेशिक भाषेबरोबर संस्कृत, अरबी आणि फारसी अशा 3 भाषांमध्ये ते शिकवलं जायचं. तर ह्याला सुद्धा असा प्रकार होता की ॲक्च्युअली आपल्याला आता शिक्षकाला जसा पगार मिळतो असा काही प्रकार नव्हता. तर विद्यार्थीच शिक्षकाला पैसे द्यायचे किंवा जे काय ते त्यांचं चलन असेल ते द्यायचे. ती जे आहे गुरुदक्षिणेच्या स्वरूपात असायचं. पैसा दिलाच गेला नाही. मग काय झालं, पण नंतर असं झालं की हा सगळा सर्व्हे केल्यावर जेव्हा लॉर्ड थॉमस मेकॉले हे भारतामध्ये आले आणि त्यांनी हा सगळा भाग पाहिला तेव्हा त्यांनी काय ठरवलं की हे जे ज्ञान देत आहेत हे ज्ञान अपुरं आहे. याच्यामध्ये विज्ञान नाही आहे, याच्यामध्ये तंत्रज्ञान नाही आहे, याच्यामध्ये तत्त्वज्ञान नाही आहे आणि म्हणून ते भारतीय मुलांना मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी एक व्यवस्था तयार केली शिक्षणाची. या शिक्षण व्यवस्थेमध्ये जरी त्यांनी ती इतर फायद्याची केलेली असली तरीही मूळ भारतीय भूमीमधलं जे शिक्षण होतं त्याच्याकडे त्यांनी अगदी दुर्लक्ष केलं आणि ते दुर्लक्ष जाणून बुजून केलं. मेकॉलेच्या आधीही खरं म्हणजे जेव्हा युरोपियन लोक भारतामध्ये आले ते जास्त कलकत्त्याजवळ आले आणि कलकत्त्याजवळ आल्यानंतर त्यांचं शिक्षण इथे रुजवण्यासाठी त्यांनी कलकत्त्याजवळ चितेगाव आणि ढाक्याला इंग्रजी भाषेतून शिक्षण सुरू केलं होतं. श्रीरामपूर म्हणून जो भाग आहे तिथे बाप्टिस्ट मिशनरी स्कूल सुरू केलं होतं, कॉलेज सुरू केलं होतं आणि डॅनिश मिशनऱ्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणासंबंधीचा जो विचार होता तो इथं रुजवायला सुरुवात केलेली होती. वॉरन हेस्टिंग्जने ॲक्च्युली कलकत्त्याजवळ एका मिशन कॉलेजला अनुदान दिलेलं होतं. म्हणजे मेकॉलेनी जी सिस्टीम सुरू केली त्या सिस्टीममध्ये मेकॉलेनी पहिल्यांदा पैसा आणला. भारतीय विद्यार्थी जेव्हा होते म्हणजे भारतामध्ये जे शिक्षण चालू होतं त्याच्यात काय होतं, संस्कृत, फारसी आणि अरबिक ह्याच्यामध्ये शिक्षण चालायचं. तर त्या शिक्षणाच्या वेळेला ते विद्यार्थी त्यांच्या गुरूंना गुरुदक्षिणा देत होते. त्यामुळे कोणाही सरकारला किंवा कोणालाही त्यांना पैसे द्यावे लागत नव्हते. वॉरेन हेस्टिंग्जनी पहिल्यांदा ती मेथड सुरू केली आणि त्याच्यापेक्षा सुद्धा फार जोरदार पद्धतीनं मेकॉलेनी ती पुढे चालू ठेवली आणि त्याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक तर शिक्षणामध्ये पैसा आला आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये शिक्षकाला जो शिक्षकही पगारी होता. म्हणून ह्या आधुनिक शिक्षणाला जी सुरुवात झालेली आहे ती तिथे झालेली आहे. वॉरन हेस्टिंग्जचं काय म्हणणं होतं, मेकॉलेचं म्हणणं असं होतं की बुवा देशी शिक्षण जे आहे ते काहीच फायद्याचं नाही आहे, त्याच्यामध्ये विज्ञान नाही आहे, तत्त्वज्ञान नाही आहे, तंत्रज्ञान नाही आहे, ते आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी नवीन शिक्षण योजना जी होती ती सुरू केली. ती सुरू केल्यानंतर वास्तविक महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी, अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी, तळागाळातल्या मुलांच्या शिक्षणासाठी, प्रौढांच्या शिक्षणासाठी खूप आग्रह धरलेला होता. पण मेकॉलेनी जेव्हा ही सिस्टीम आणली त्यावेळेला उघडच आहे की राजाराम मोहन रॉय आणि दादाभाई नौरोजी यांनी या गोष्टीचं स्वागत केलं की आम्हाला ही सिस्टीम मान्य आहे, तुम्ही ही सिस्टीम येऊ द्यात. आणि मग हंटर आयोगापुढे काय झालं की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अहवाल किंवा आराखडा तयार केला गेला आणि तो ठेवला गेला. पुढे असं झालं की
1854 साली ॲक्च्युली चार्ल्स वूड नावाचा जो लॉर्ड इथे आले, जो जनरल इथे आले, त्यांनी पाश्चिमात्य ज्ञानावर भर दिला आणि पाश्चिमात्य ज्ञान हे पौर्वात्य ज्ञानाला पेक्षा जास्त उच्च दर्जाचं आहे असं त्यांचं उघडच स्वतःचं मत होतं. आणि त्यांचा हेतू काय होता, तर त्यांचा हेतू असा होता की इथे एक मिनी इंग्लंड तयार करायचं, म्हणजे इथे खरं म्हणजे इंग्लंडच रुजवायचं असं त्यांना पाहिजे होतं. आणि म्हणून मग चार्ल्स वूडनी जे केलं की सर्वसमावेशक शिक्षण, त्याच्यानंतर स्त्री शिक्षण, त्याच्यानंतर प्रादेशिक भाषेचा वापर, म्हणजे कोणालाही दुखवायचं नाही हा एक भाग म्हणून प्रादेशिक शिक्षणाचं. तसा जर तुम्ही विचार केला तर जेही आपल्यावर आक्रमण करून जेते आले, आपल्याकडे भारतामध्ये आले, त्या सगळ्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांनी पहिल्यांदा भारतीय भाषेमधले जे धार्मिक ग्रंथ आहेत त्या धार्मिक ग्रंथांचं भाषांतर केलं. ही गोष्ट इव्हन नंतर मुघल आले किंवा नायझाम झाले किंवा पठाण आले, ह्या सगळ्यांनी हा भाग केलेला आहे. आणि त्यांनीसुद्धा त्या धार्मिक शिक्षणात काय दिलेलं आहे, कारण भारतीय जो माणूस आहे तो मुळात श्रद्धाळू आणि त्यामुळं त्याच्या धर्मग्रंथांना, त्याच्या रूढीला, परंपरेला तो चिकटून असलेला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अशा पद्धतीचं भाषांतर इथेही तुम्हाला इंग्रजी लोकांनी केलेली दिसतात. त्याच्यामध्ये अर्थातच बायबलचं भाषांतरसुद्धा बंगालीमध्ये करणारा एक माणूस आहे, म्हणजे बायबलही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्या पद्धतीचंही केलं गेलं. जसं मी म्हणाले की प्रादेशिक भाषांवर त्यांनी जोर ठेवलेला होता. त्याचबरोबर चार्ल्स वूडचं म्हणणं असं होतं की जे शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये धार्मिक काहीही नसावं. त्यामुळं खरं म्हणजे सगळे मिशनरीज त्या काळी फार नाराज झाले होते किंवा त्यांना तर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा होता आपल्या देशामध्ये आणि तो करता येणार नाही, या गोष्टी हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते नाराज होते. पण तरीसुद्धा शिक्षण हा भाग जो मनात ठेवून त्यांनी आणि शिक्षणाचा दर्जा ही गोष्ट चार्ल्स वूडनी त्याचा आग्रह धरला. पुढं असं झालं की त्याचा जो प्रभाव होता, त्याचं जे म्हणणं होतं किंवा त्यांनी जे नियम इम्प्लिमेंट केलेले होते ते पुढं फार काळ चालले, त्याचा प्रभाव पुष्कळ राहिला. अर्थातच त्याचा थोडाफार फायदा आपल्याला झालाच, पण मुळात काय होतं आपल्याला माहिती आहे की फार म्हणजे हा तर काय म्हणते मी की अतिशय आवडतं विधान आहे भारतीयांचं की जेव्हा ब्रिटिश या देशामध्ये आले तेव्हा ते संख्येने अत्यल्प होते आणि त्यावेळेला समुद्र प्रवास करून यावा लागायचा. म्हणजे त्या अत्यल्प लोकांना असिस्ट करायला, त्यांना सहकार्य द्यायला, त्यांच्या हाताखाली कामं करायला त्यांना माणसं हवी होती आणि त्या माणसांसाठी त्यांनी बाबू तयार केले. बाबू ही अतिशय फेमस टर्म त्यावेळेला आणि आताही अजून वापरली जाते की त्यांनी बाबू तयार केले त्याच्यातून. मग हे करण्यासाठी त्यांनी शिक्षण आणलं असाही एक भाग त्याच्यामध्ये आहे. पण एकदा सुरू झालेली ही प्रोसेस जी होती ही पुढं थांबली नाही. आणि मग जसं मी म्हणाले की चार्ल्स वूडनी काय केलं, एक स्वतंत्र शिक्षण खातं तयार केलं. त्यामुळं त्याला एक नॉर्म, त्याचा फॉर्मॅट, त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आपोआपच आल्या. आणि उच्च शिक्षण जो होतं जे की आपल्याकडे फक्त मॅट्रिकपर्यंतच होतं, अर्थात त्याला मॅट्रिकही नाव होतं की नाही हे माहिती नाही आपल्याला, पण मॅट्रिकपर्यंतच होतं. ती गाडी थोडी पुढं सरकली आणि उच्च शिक्षणासाठी पूर्वीच्या काळी आपल्याला परदेशात जावं लागायचं. आपल्याला अनेक राजकीय नेते असे माहिती आहेत की ज्यांनी बॅरिस्टरशिप घेण्यासाठी ते इंग्लंडला गेलेले होते. अर्थात त्याच्यापैकी काही परत आले, अरविंदोंसारखे किंवा सावरकरांसारखे, आणि त्यांनी या देशामध्ये त्या डिग्रीचा मान राखला नाही किंवा ती प्रॅक्टिस त्यांनी केली नाही. आणि मग त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उडी घेतली. हा भाग जेव्हा लक्षात आला त्यांच्या की प्रत्येक उच्च पदवीसाठी एक परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जावं लागतं, त्यावेळेला त्यांनी ते जास्त सोयीचं व्हावं म्हणून मॅट्रिकनंतर इंटर हा प्रकार सुरू केला. आणि मग ते इंटर सायन्स असो, इंटर आर्ट्स असो, इंटर कॉमर्स असो, आणि त्या दृष्टीनं त्यांनी जायला सुरुवात केली. तर इंटरची परीक्षा दिल्यानंतर सुद्धा 3च फक्त विभाग होते. आर्ट्स होता,
त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण होतं आणि कॉमर्स होतं किंवा वाणिज्य होतं. पण आता आपण पाहतो की आता आपल्याला खूप पद्धतीचे स्ट्रीम्स दिसायला लागतात. सामाजिक विषमतेमुळे शिक्षणाच्या या सुविधा सगळ्या घटकांना मिळत नव्हत्या. तर काहीच उच्चवर्गीय जे होते त्यांना फक्त शिक्षण मिळत होतं आणि बाकीचे जे होते त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं. ज्योतिबा फुलेंनी काय केलं तर ज्योतिबा फुलेंनी सर्व घटकांना शिक्षण मिळावं याचा आग्रह धरला. हा आग्रह पुढे अर्थातच दादाभाई नौरोजी आणि नामदार गोखले यांनी तो आणखी पुढे नेला आणि मग सगळ्या घटकांना समावेश करून घेतला जाईल, सगळ्या घटकांचा समावेश करून घेतला जाईल अशी एक शिक्षण पद्धती ही तयार झालीच पाहिजे. आणि उघडच आहे या घटकांमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे हा भाग महत्त्वाचा होता. आणि म्हणून पहिल्यांदाच जेव्हा प्राथमिक शिक्षणाचं गोष्ट आली त्यावेळेला एक राष्ट्रीय सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण हा एक या पद्धतीचा अवलंब झाला जो आजपर्यंत चाललेला आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे सगळ्या मुलांना मिळालंच पाहिजे. आणि आज असं आपल्याला दिसतं की हे प्राथमिक शिक्षण जे आहे हे सगळ्या मुलांना मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, त्यांनी ते घेतलंच पाहिजे असा आपल्या सरकारचा आग्रह आहे. आणि तो आग्रह अनाठायी नाही आहे. कारण जर मुलं अगदी लहानपणापासून सुसंस्कृत झाली नाहीत किंवा त्यांच्यामध्ये त्या प्राथमिक शिक्षणामध्ये काय होतं तर त्यांना जगाचं ज्ञान होतं, त्यांना स्वतःचं ज्ञान होतं, त्यांच्या व्यक्तिविकासाकडे कल त्यांचा वाढतो आणि उघडच आहे त्यांच्या ज्ञानात भर पडते असं आपण गृहीत धरू. तर हा जो भाग असतो याच्यासाठी प्राथमिक शिक्षण महत्त्वाचं होऊन बसलं. एक सध्या तर अशी गोष्ट आहे की प्राथमिक शिक्षण सगळ्या मुलांना मिळावं याच्यासाठी अक्षरशः दुर्गम भागामध्ये 2 जरी मुलं शिकणारी असतील तरी एक शिक्षक तिथे जाऊन त्यांना शिकवतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. नुसता तो शिक्षक जाऊन शिकवत नाही तर त्यांना एका पद्धतीचे रेडिओ तयार करून दिलेले आहेत आणि ते रेडिओ जे आहेत ते त्यांना स्वतः तयार करता येतात आणि त्या रेडिओद्वारे सुद्धा त्यांना शिक्षण दिलं जातं. ह्या नव्या नव्या योजना आणि विविध योजना मुलांसाठी आलेल्या आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत असं होतं की शिक्षण संस्था उघडच आहे की काय कार्यरत होताच भारतामध्ये, पण त्या शिक्षण संस्थांमध्ये फक्त ठराविक प्रादेशिक भाषातलं ज्ञान देता येत होतं. आणि मी जसं म्हणाले की अरबी, संस्कृत, फारसी अशा 3 भाषा होत्या ज्या प्रामुख्यानं शिकवल्या गेल्या, ज्यांचा अर्थातच संबंध धर्मग्रंथांशी होता हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या शिकवल्या जात होत्या पण बाकीच्या मुलांना मात्र, बाकीच्या समूहांना मात्र मिळत नव्हतं. आणि म्हणून अत्यल्प प्रौढ जे होते, जे शिकू इच्छित होते, जे तळागाळातली मुलं होती, जी गरीब मुलं होती, जी समाजातला वंचित वर्ग होता, अशांसाठी फुल्यांनी, आणि खरं म्हणजे आणखी कोण वंचित होतं तर स्त्री शिक्षणापासून वंचित होती. ही फार मोठी गोष्ट आहे जी फुल्यांनी केलेली आहे आणि जिचा फायदा मला तर वाटतं की सगळे फेमिनिस्टिक लोक, स्त्रिया आणि म्हणजे स्त्रीवादी स्त्रिया किंवा विमेन्स लिबच्या असलेल्या स्त्रिया किंवा आता तर स्त्रिया इन जनरल यांना त्याचा फायदा होतो आहे आणि त्याचा फायदा निश्चितच समाजाला होतो आहे. म्हणजे झालेली गोष्ट अजिबात वाईट नाही आहे आणि ती त्यावेळेला झालेलीच होती. त्यामुळं राष्ट्रीय सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणही सुरू झालं आणि नंतर असं लक्षात आलं हे सगळं चाललेलं असताना, म्हणजे ज्या वेळेला मी म्हटलं की इंट्रोड्यूस झालं किंवा इंटर सुरू केलं गेलं, त्याच्या आधी मग शिक्षणाचा ढाचा काय होता तर 10+2+3 हा ढाचा होता. आता 2 नव्हतंच खरं, म्हणजे 10+3 म्हणजे 10वीपर्यंत मॅट्रिक आणि 3 वर्ष डिग्रीचे असा, पदवीचे असा भाग होता. पण मग काय झालं, इंटर त्याच्यामध्ये घातल्यामुळे 10+2+3 म्हणजे आत्ताची जी 11वी आणि 12वी आहे ह्याचा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न अस्तित्वात आला. हा पॅटर्न अस्तित्वात आल्यामुळे आता तर अर्थातच आणखी त्याच्या पुढे गेलेल्या आहेत गोष्टी, पण ह्यांनी सगळ्यांनी कधी विचार करता जर आपण केलं की ह्या मुलांना डिग्रीज मिळाल्या, त्यांना त्या पदवीची भेंडोळी ते घेऊन त्या फिरले. पण आपल्या गेल्या 10-15 वर्षात असं लक्षात येतं की ती भेंडोळी ते घेऊन फिरत होते त्यावेळेला त्यांच्यासाठी नोकरी नव्हतीच.
म्हणजे ह्याचा अर्थ ज्या वेळेला शिक्षण सुरू झालं, शिक्षणाची व्यवस्था केली गेली, त्यावेळेला तरुणांच्या हाताला काम मिळेल, निश्चित काम मिळेल आणि ते कामसुद्धा व्हाईट कॉलर्ड असेल, म्हणजे त्या बाबूगिरी करतील म्हणा किंवा त्यांना चांगल्या दर्जाचं काम मिळेल आणि त्यांना हाताने कष्ट करावे लागणार नाहीत, या पद्धतीचं होतं. पण आपल्याला काय दिसतंय सध्या असं दिसतंय की जरी डिग्री त्यांनी मिळवली तरीसुद्धा त्यांना नोकरीची हमी अजिबात नाही. आणि म्हणून पुन्हा आपण आपली जी कौशल्य आहेत त्या कौशल्याकडे आपल्याला वळायची वेळ येते. खरं म्हणजे बेकारीने नुसत्या आत्महत्याच केल्या गेलेल्या नाही आहेत, तर बेकार तरुण जे आहेत ते पुढे हिंसक मार्गांनासुद्धा वळलेले आहेत, ते अतिरेकीसुद्धा झालेले आहेत, कारण त्यांच्याकडे ते नाही आहे. आणि आज पुढचं शिक्षण, त्याच्यानंतरचं पुढचं शिक्षण, त्याच्यानंतरचं पुढचं शिक्षण, हा जो भाग झाला, या भागात मुलं अशीच पुढं जात राहिलेली आहेत शिक्षण घेत. पण जो ते पुढं जात आलेले आहेत तो त्यांच्यामध्ये जास्त औदासिन्य आलेले, फ्रस्ट्रेशन आलेले, उद्विग्नता आलेली आहे, कारण घेतलेल्या डिग्र्यांचा काहीही फायदा नाही आहे असं आज निदर्शनाला आपल्याला आलेलं दिसतं. आणि त्यावेळेला सुद्धा ही शिक्षण पद्धती ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला हे जे शिक्षण आहे, म्हणजे साधारण नेहरू येण्याच्या अगोदर किंवा 1937च्या सुमारास ही गोष्ट लक्षात आली की हे जे शिक्षण आहे हे शिक्षण वसाहतवादी शिक्षण आहे, हा आपल्या देशाला फायद्याचं शिक्षण नाही. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पहिले पंतप्रधान झाले होते तेव्हा त्यांनी एक आयोग बसवला आणि त्या आयोगाच्याद्वारे त्यांनी वेगळी पुन्हा शिक्षणाची ध्येय ठरवली आणि त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. आणि त्यांची ध्येय धोरणं काय होती, तर त्यांना लोकशाही पाहिजे होती आणि त्याचं त्यांना दीर्घकालीन पाहिजे होता. त्यांना विशाल भारताचं स्वप्न होतं, लोकशिक्षणाची अपेक्षा होती, श्रमसंस्कृती ही रुजली गेली पाहिजे असं त्यांना वाटत होतं, व्यावसायिक शिक्षण आवश्यक आहे असं त्यांना वाटत होतं आणि त्याचबरोबर नैतिक मूल्य तरुणांमध्ये रुजवली जावी ही पण त्यांची इच्छा होती. आणि त्या पद्धतीनं शिक्षणाचा जो सगळा प्रवाह आहे तो सुरू झालेला होता. राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना आली. आता हे सगळं चाललेलं असताना इंग्रजी शिक्षण एकीकडे चालूच होतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग इंग्रजी शिक्षणामध्ये ते वेगळं काय देत होते, तर ते म्हणत असं होते की धर्मनिरपेक्ष शिक्षण पद्धती ते देतात आहेत, त्याच्यानंतर लोकशाहीकरण ते करत आहेत आणि आधुनिकीकरण ते करत आहेत. ह्या आधुनिकीकरणाला खूप मोठा अर्थ आहे. खरं म्हणजे नंतर आपणही ते सुरू केलेलं आहे भारतीय शिक्षणामध्ये सुद्धा, शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा. ह्या आधुनिक शिक्षणामध्ये झालं काय आहे की औद्योगिक क्रांतीनंतर म्हणजे अनेक देश स्वतंत्र झाले आणि ते स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा औद्योगिक क्रांती आली युरोपियन देशांमध्ये, त्या औद्योगिक क्रांतीचं लोण उघडच आहे की या श्रीमंत वसाहतवादी देशांकडे पण आलं. मग त्यांच्या हे लक्षात आलं की अरेच्या आता आपल्याकडे ही आपल्याला नवीन पद्धत माहिती झालेली आहे, औद्योगिकरणाला आपण हातभार लावू शकतो, यामुळं आपल्याला श्रीमंती आपली वाढू शकते. असं झाल्यानंतर यंत्रयुग आलं. म्हणजे कित्येक असे थॉमस हार्डीसारखे लेखक आहेत की ज्या लेखकांनी ह्या यंत्रयुगाचा निषेध केला होता आणि हे यंत्रयुग आपल्याला उपयोगाचं नाही आहे पुरेसं. आपण ह्या गोष्टी आणि जे आपण आता सध्या भोगतोय की यंत्रयुगाचा एवढा वापर आता चाललेला आहे की निसर्गापासून आपण कोसो दूर आलेलो आहोत आणि आता पुन्हा आपण निसर्गाकडे जाण्याच्या गोष्टी करतो आहोत. तर या औद्योगिकरणात जेव्हा हे देश आले आणि त्यांच्या लक्षात आले की अरेच्या आपल्या तर पुष्कळ गरजा आहेत आता आणि ह्या गरजा कशा फुलफिल होणार, या गरजा आपल्या कशा पुरवल्या जातील. मग त्यांनी ते आणखी वसाहतवादी शिक्षणाला चिकटून राहिले आणि त्याच्यामुळे आपल्याकडे हे 10+2+3 हा जो पॅटर्न आला, हा पॅटर्न पुढं वाढतच गेला. मी 10+2+3 म्हणजे 10वीपर्यंत मॅट्रिक आणि 3 वर्ष पदवीचे आणि 2 वर्ष इंटरमिजिएट आणि 3 वर्ष पदवीचे असे मी गृहीत धरलेले आहेत. त्याआधीसुद्धा एक मोठा बदल आता पाहायला मिळतो आपल्याला तो, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक 3 टप्पे होते या शिक्षणामध्ये आणि ते 3 टप्पे होते 4थी, 7वी आणि 10वी.
या तिघांनाही बोर्ड एक्झामिनेशन होतं. आपल्याला आठवत असेल की बोर्डामध्ये पहिलं येणं, दुसरं येणं, यादी लागणं मेरिटची, ही फार मोठी गोष्ट होती. 4थीला स्कॉलरशिप आणि बोर्ड, 7वीला स्कॉलरशिप आणि बोर्ड, 10वीला सुद्धा पुढे स्कॉलरशिप्स होत्या. या सगळ्या ज्या गोष्टी होत्या आणि केल्या गेल्या, त्याच्या मागे एक हेतू असा होता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे वळावं. जास्तीत जास्त समाजाचे घटक, जवळजवळ सर्व घटक जे आहेत, त्यांनी ह्या शिक्षण क्षेत्रात यावं, शिक्षण घ्यावं. आणि मग त्यावेळेला शिक्षणाचा हेतू हा खरोखर फक्त नोकरी मिळवणं हा होता का? नाही. त्यावेळेला शिक्षणाचा हेतू खरोखर ज्ञान मिळवणं, विज्ञानाशी ओळख करून घेणं, तंत्रज्ञान शिकणं, कौशल्य शिकणं, व्यक्ती म्हणून मोठं होणं आणि आपल्या ज्या समाजाप्रती आपलं जे कर्तव्य आहे ते करणं, समाजाभिमुख होणं, देशाभिमुख होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात अपेक्षित होत्या. त्या झाल्या का खरोखर फुलफिल? हा आता आपल्या पुढचा प्रश्न आहे. आता आपल्या लक्षात येतं की ह्याच्यातली पूर्तता कशाचीही झालेली नाही आहे. शिक्षण घेणारा मुलगा हा एककल्ली व्हायला लागलेला आहे. उलट त्याला आपले समाजाशी काही देणं घेणं नाही आहे असंही त्याला वाटायला लागलेलं आहे. पण म्हणून आपण थांबलो का शिक्षणाच्या बाबतीमध्ये? नाही. आपण 10+2+3 झाल्यानंतरसुद्धा PhDची गोष्ट ठेवली पुढे. त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी करायला आपण द्यायला लागलो. मध्ये 10+2+3 MPhil PhD असा एक शिक्षणाचा मोठा पॅटर्न पाहायला आपल्याला मिळतो. त्याच्यातही आता नवीन गाळणी लावून आता सेट आणि नेट एक्झामिनेशन या नवीन परीक्षासुद्धा इंट्रोड्यूस केल्या गेलेल्या आहेत. या सगळ्याचा पुन्हा तोच आहे की याच्यातून महत्त्वाचा जो भाग होता की खरोखर विद्यार्थी हा जबाबदार, आत्मनिर्भर, ज्ञानी असा झाला आहे का? आणि उत्तरासाठी मला असं वाटतं की खूप सुजाण नागरिक आहेत महाराष्ट्रामध्ये, तर जास्त प्रगल्भ आहेत. महाराष्ट्र आणि बंगाल ते म्हणतात हे सगळ्यात प्रगल्भ राज्य आहेत आपल्या देशातली आणि ज्याच्यामध्ये शिक्षणाचा भाग फार महत्त्वाचा मानला जातो. आणि नुसता शिक्षणच नाही, सांस्कृतिक भागसुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. म्हणून बंगालमध्ये रवींद्र संगीत आहे, महाराष्ट्रामध्ये नाटक आहे. जी नाटक पद्धती जी आहे किंवा नाटकं करायची, स्टेज करण्याचा जो भाग आहे तो तुम्हाला इतर प्रांतांमध्ये फार कमी दिसतो. रामलीला आणि रासलीला असा भाग सोडला तर नाटक नाही आहे. पण ह्या सगळ्याद्वारे तुम्ही समाजापर्यंत ज्ञान नेऊन पोचवत असता आणि त्याचा शिक्षणाशी खूप जवळचा संबंध आहे. सांस्कृतिक जी वाढ आहे, जो विकास आहे विद्यार्थ्याचा, तो शाळा कॉलेजेसमध्येच होतो खरं म्हणजे. मग आता खरं काय झालेलं आहे ह्या सगळ्यातून की मुलगा आत्मनिर्भर झाला आहे का हा जेव्हा मी विचार करते त्यावेळेला त्याचं उत्तर नाही येतो. आत्मनिर्भर झालेला नाही आहे. आणि मग आपण येतो त्या आताच्या पद्धतीपर्यंत. आपण आताची जी पद्धत आहे म्हणजे ऑनलाईन शिक्षणाची जी पद्धत आहे, त्या ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीमध्ये खरं तर आपण स्वेच्छेने ही पद्धत स्वीकारलेली नाही आहे. आपल्यावर ही लादली गेलेली आहे. करोना नावाचा जो भयंकर प्रकार, भयंकर डिसीज, भयंकर व्हायरस आपल्या देशात आला, सगळ्या जगात आला तो. त्यांनी सगळ्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. आतून बाहेरून उलथापालथ झालेली आहे. या उलथापालथीमध्ये उद्योग वगैरे तर गेलेलेच आहेत, पण त्याबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठी उलथापालथ झाली आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान ज्या आपल्या आता येणाऱ्या पिढ्या आहेत, या पिढ्यांना ह्याचा सगळ्यात मोठा उपद्रव होईल. कारण आता ही जी मुलं आहेत ज्यांना शिक्षण आवश्यक वाटतं, आणि मी सुरुवातीला जे सांगितलं की आपल्या सगळ्यांनाच औपचारिक शिक्षण हे इतकं महत्त्वाचं वाटतं की आजही तुम्हाला असं दिसेल की पालक ऑनलाईन तर ऑनलाईन फी घेत असाल तरी फी घ्या तुम्ही, पण आमच्या मुलांना शिक्षण द्या, आमच्या मुलांना मॅट्रिक करा, आमच्या मुलांना डिग्री मिळू द्या, त्याचं 12वी झालं का, हे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि हे पाहताना खरोखरच आपल्याला अतिशय वाईटही वाटतं, कारण मुलांना घरात बसून हे शिकावं लागतं आहे. आणि ह्याचासुद्धा खूप मोठा फायदा स्वतः मला तर आता सध्या वाटत नाही आहे, पण एक फायदा त्याचा असा झालेला आहे की फायदा आणि तोटे हे सगळे तुम्हाला आता खरंच सगळ्यांना माहिती झालेले आहेत. पण फायदा असा झालेला आहे की पूर्वी शिक्षणासाठी खेड्यातून म्हणजे गावावरून तालुक्यावरून जिल्ह्याच्या जागेवर यायचं
किंवा गावावरून तालुक्याच्या जागेवर यायचं आणि तिथं शिकायचं. म्हणजे अक्षरशः 7वी नंतरची शाळा किंवा 4थी नंतरची शाळा ही तालुक्याच्या गावाला जाऊन शिकायची होती. मग आता काय होतंय तर आता आपल्याकडे तालुक्याला सुद्धा जागोजागी कॉलेजेस आणि हे झालेलं आहे, शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे. पुन्हाही मी तेच सांगते की शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे, पण शिक्षणाच्या दर्जाबद्दल काय हा प्रश्न खूप गंभीर आहे. म्हणजे ॲज इट इज मला असं वाटतं की म्हणजे हे बोलताना सुद्धा मला सारखं हेच जाणवत होतं की मी अजिबात हलकं फुलकं लाईट काही बोलत नाही आहे किंवा तुम्हाला हसू यावं असं काही बोलत नाही आहे. पण शिक्षण हा विषयच इतका गंभीर आहे आणि याचा गांभीर्यानंच विचार करायला पाहिजे आपण. त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ही जी मुलं येत होती बाहेरून, तर त्यांना त्या गावावरून त्या जागेवर येण्यासाठी शिकायला जो वेळ जात होता आणि जो पैसा लागत होता, तो पैसा आणि तो वेळ या दोनही गोष्टी आता वाचतात. मुलं येतात इझिली आणि मुलं सहजी ते शिक्षण घेऊ शकतात. याची एक मोठी वाईट बाजूसुद्धा आहे, ती मला सांगायला पाहिजे की आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये दारिद्र्य रेषेपर्यंतची, दारिद्र्य रेषेखालीची इतकी मुलं आहेत, इतके शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल हा प्रकार नाही आहे, त्यांच्याकडे लॅपटॉप्स नाही आहेत, त्यांच्याकडे कुठल्याही सुविधा नाही आहेत. खेड्यामध्ये सलग विजेचा पुरवठासुद्धा होत नाही. अशा ठिकाणी ती मुलं ऑनलाईन शिक्षण काय घेणार? म्हणजे कोळी असणारी मुलं किंवा नाईट कॉलेजला जाणारी जी मुलं होती, नाईट स्कूलला जाणारी जी मुलं होती, त्यांच्यासाठीची काय व्यवस्था आहे? ती व्यवस्थासुद्धा आज आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून ऑनलाईन शिक्षण हा आता आपण बभरा केला आणि आपल्याला पर्याय पण नाही आहे दुसरा सध्या. पण त्याच्याचबरोबर ह्या मुलांचा त्यांना अनेक विषयाचा अभ्यासही याच्यात ऑनलाईन करता येईल. आणखी एक गोष्ट की आता यूट्यूब आणि गुगल या ज्या 2 गोष्टी झाल्यात, ह्याच्यावर तुम्हाला अभ्यासक्रमातील आणि अभ्यास ज्याही विषयाचा तुम्हाला करायचा आहे अशा विषयांसाठीचे अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यातून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, त्याच्यातून तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळते किंवा पाहिजे ते शिकता येतं. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला तुमच्याकडे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, तुमच्याकडे ते साधन असेल लॅपटॉपसारखं, तो वीज पुरवठा असेल, तुम्हाला एकेका घरामध्ये आज अशी खेड्यात स्थिती आहे की एका घरामध्ये 3-3 मुलं आहेत आणि एक मोबाईल आहे. आज तू शिक, उद्या मी शिकतो, अशी तिथे परिस्थिती आहे. हे पाहताना आपल्याला अतिशय वेदना होतात आणि हे खरंच यांनी फार मोठं मुलांचं नुकसान होतं आहे. पण ह्याला फायदा मी म्हणते जसा आहे तसा त्याला तोटाही आहे. आता दुसरी आणखी महत्त्वाची पद्धत आहे, म्हणजे याचं मूल्यांकन कसं करणार? ही मुलं आहेत, यांची परीक्षा पद्धती काय? अगदी खरं सांगायचं तर हा जो एकदम व्हायरस आपल्या देशात आला किंवा सगळ्या देशांमध्ये आला, कुठलाही देश, कुठलीही शिक्षण पद्धती या आघातासाठी तयार नव्हती. कोणीही त्याची व्यवस्थापन केलेलं नव्हतं. आपत्कालीन व्यवस्थापन कोणाकडेही नव्हतं याचं. त्यामुळे सगळा प्रथम तर 1 वर्ष तर फारच मोठा केऑस होता, खूप गोंधळ होता, काय करावं ते कळत नव्हतं. आणि आजही अशी स्थिती आहे की जे विद्यार्थी, जे पाल्य पैसे देतात त्यांनाच फक्त शाळा चालू आहेत दुर्दैवानं. ज्यांना फीस भरता आलेली नाही त्यांचं, म्हणजे मी खाजगी शाळांबद्दल बोलते, त्यांना शिक्षण घेता येत नाही आहे. तर हा जो केऑस होता की ज्याच्यामध्ये आपण कुठलीच पद्धती ठरवली नव्हती, शिकवायचं कसं ती पद्धती, शिकवण्यासाठी काही ॲप्स करावे लागतील आपल्याला माहिती नव्हतं, परीक्षा घेण्यासाठी काही ॲप्स करावे लागतील आपल्याला माहिती नव्हतं. म्हणजे आता कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणून जो भाग आहे तो अस्तित्वात आला. आणि ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये आणखीन एक गोष्ट झाली, आधुनिकीकरणाबरोबर अनेक विषय आले आणि त्या विषयांमध्ये एक आणखी आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन गोष्ट आलेली, आता झाली त्यालाही 30 वर्ष, ते म्हणजे टेलिव्हिजन आणि मोबाईल, लॅपटॉप किंवा टेलिव्हिजन आणि कम्प्युटर ही आली. याच्यासाठी वेगळी टेक्निक्स आली, टी व्ही आला म्हणून रिपोर्टर आले, कार्यक्रम आले. हा सगळा भाग जो झाला याच्यासाठी एक कम्युनिकेटिव्ह सिस्टीम तयार होणं, कम्युनिकेशनचा एक विषय आला संस्थांमध्ये आणि विद्यापीठामध्ये की ज्याच्याद्वारे मुलं मग याच्यामध्ये येऊ शकतात. ही जी म्हणजे आता काय आहे की आता कुठल्याही शिकवण्याची पद्धत नाही आहे, अभ्यासक्रमाचं ठरलेलं नाही आहे,
परीक्षा पद्धती तर नाहीच आहे. आणि परीक्षा पद्धतीमध्ये त्यांनी काही काळ फिजिकल एक्झामिनेशन हा प्रकार करून पाहिला होता. म्हणजे काही मुलांना ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे किंवा लॅपटॉप नाही आहे त्यांनी कॉलेजमध्ये जायचं किंवा शाळेमध्ये जायचं आणि परीक्षा द्यायची. परिणाम असा झाला की जे जातात तिथे सदेह आणि ते करायला पाहतात ती परीक्षा, त्यांनासुद्धा जे पेपर येतात किंवा त्यांनासुद्धा जावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात कॉलेजेस किंवा शाळांची भंबेरी उडाली. कारण BScचा थर्ड इयरचा मुलगा पण येतो आहे परीक्षा द्यायला आणि BAचा फर्स्ट इयरचाही येतो आहे, 12वीचाही मुलगा येतो आहे पेपर द्यायला. अशा वेळेला कॉलेजेसनी काय करायचं याचीसुद्धा काहीही सिस्टीम नाही आहे. खरं म्हणजे काय झालेलं आहे की हे सगळं सरकारी प्रकार जो आहे मी शिक्षणाचा तुम्हाला सांगत होते, पण असं झालं की या दरम्यान खूप खाजगी संस्था या शिक्षणात आल्या. आता पुन्हा हा खूप डिबेटचा विषय आहे की खाजगी शिक्षण संस्था ज्या आल्या या कशा काम करतात, यांच्यामध्ये काम करणारे प्राध्यापक किंवा शिक्षक कसे आहेत, त्या शिक्षकांना कशा पद्धतीचं पगार किंवा वेतन दिलं जातं याच्याबद्दल खूप गोष्टी बोलल्या जातात आहेत. आणि सध्या तर फारच बोलल्या जातात आहेत की शाळा कॉलेजेसच नाही आहेत तर पालक म्हणतात आहेत आम्ही फी का द्यायची, शाळा कॉलेजेस नाही आहेत तर संस्था म्हणतात आम्ही पगार का द्यायचा. ही सुद्धा एक सामाजिक आर्थिक फार मोठी हानी आहे जी शिक्षण क्षेत्राला मारक ठरू शकते. आणि म्हणून आपल्याला याचा एक समूळ विचार करणं, या पद्धतीसाठी सुद्धा नवीन अभ्यासक्रम तयार करणं. मी परवाच असं वाचलं की 25% अभ्यासक्रम ते कमी करणार आहेत, सिलेबस कमी करणार आहेत. म्हणजे काय शिकवणार आहेत? कारण जसं आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आले, जसं नवीन विज्ञान आलेलं आहे, नवीन विज्ञानामध्ये शोध लागतात आहेत, ते शोध मुलांपर्यंत फार लवकर येतात. म्हणजे जी गोष्ट माझ्यासारख्या वयाच्या बाईंनी 12वीला किंवा इंटरला सायन्समध्ये शिकलेली आहे ती आता 4थीच्या मुलाला आहे. हे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटतं. पण वैज्ञानिक प्रगतीच्या बरोबर धावणं हे आपल्याला आवश्यक आहे, तरच आपण जगाबरोबर टिकू शकतो. आपण असंही म्हणत राहतो. आणि स्पेसमध्ये इतक्या मोठ्या गोष्टी चाललेल्या आहेत सध्या. अवकाशात चाललेले हे उपग्रह आहेत, त्यांची माहिती आहे, ती माहिती चित्राच्या स्वरूपात येते, ती डेफर करणं, ती वाचणं, त्याच्यासुद्धा एक शिक्षण आहे. विविध पद्धतीचं शिक्षण हे आलेलं आहे. आणि म्हणून एक नवीन शिक्षण पद्धती ही आता इम्प्लिमेंट होती आहे. ज्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला असं दिसतं की जे पहिले या गोष्टी आहेत त्या आहेतच. म्हणजे मुदलियार कमिशन असो, कोठारी कमिशन असो, ज्या कमिशननी त्रिभाषा सूत्र ठेवलेलं होतं. त्रिभाषा सूत्र म्हणजे काय? एक राष्ट्रीय भाषा, दुसरी प्रादेशिक भाषा आणि तिसरी त्यांना जी सेकंड लँग्वेज घ्यायची आहे किंवा द्विभाषा घ्यायची आहे ती भाषा. त्या स्ट्रक्चरबरोबर कोठारी कमिशननी 1986मध्ये एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस केली, ती म्हणजे कौशल्याधारित शिक्षण. म्हणजे त्यांना काहीतरी असं कौशल्य, काहीतरी असं स्किल आलं पाहिजे की ज्यामुळे त्यांचा पोटापाण्याचा जो व्यवसाय आहे तो त्यांना करता यायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये अनेक स्तरांवर हे कौशल्य जे हे आता शिकवलं जातं, जे आता नवीन पद्धतीनं 11वी 12वीला जसं सुरू आहे ते 12वीला सुरू आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये होम सायन्स आहे, त्याच्यामध्ये ITIमध्ये कितीतरी कोर्सेस जे आहेत ते कौशल्यावर आधारित आहेत. आणि ड्रेस डिझायनिंगसारखे नवनवीन कोर्सेस आहेत ते आणखी त्याच्यात येतात आहेत. आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीसुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये येतात आहेत. तर हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्याला तर तुम्हाला म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण अजून लागू नाही झालेलं, पण नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, त्याचा आराखडा आलेला आहे, तो शाळांपर्यंत कॉलेजेसपर्यंत पोचवलेला आहे. आणि तो अगदी इथं मी 2 वाक्यात सांगितला तर इतका खरंच नाही आहे लहान मोठा, ते बऱ्यापैकी मोठं बाळ आहे ज्याचा अभ्यास करतात आहेत लोक. तर ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तर त्यांना आत्मनिर्भर करता येईल, पण त्यांना आणखी एक गोष्ट विद्यार्थ्यांना करता येईल, ती म्हणजे अशी की पूर्वी तुम्ही आर्ट्सचे असाल तर तुम्ही आर्ट्समध्येच शेवटपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्ही जर बदलायचं ठरवलं स्ट्रीम तर बदलता येणार नाही. पण मला वाटतं गेल्या 15 वर्षात
विद्यापीठीय स्तरावर इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस सुरू झालेले आहेत, म्हणजे तुम्ही 2 विषय एकत्र घेऊन करू शकता. तर आता तर विद्यार्थी तुम्ही जर सायन्सचे असाल तर आर्ट्सकडे जाऊ शकतात, आर्ट्सचे असतील तर ते सायन्सला जाऊ शकतात, ते विषय घेऊ शकतात, त्यांना पाहिजे ते विषय ते घेऊ शकतात. हा फार मोठा जर आलं हे धोरण तर त्या धोरणामध्ये हा क्लॉज आहे. त्याच्याबरोबर एक थोडीसा गमतीचा भाग आहे. प्राध्यापकांना नेहमीच असं म्हटलं गेलेलं आहे की बा प्राध्यापक जे आहेत त्यांना काही फार काम नसतं, जे काय असेल ते एकच विषय आहे 3-3 वर्ष शिकवायचा असा प्रकार असतो. पण आता तसं राहणार नाही नवीन धोरणामध्ये. तर नवीन धोरणामध्ये प्राध्यापकाला खरोखरीच खूप अभ्यास करावा लागेल, नुसता त्याच्याच विषयाचा अभ्यास करावा लागेल असं नाही, तर प्राध्यापकाला इतर विषयांचा पण अभ्यास करावा लागेल. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर म्हणजे पदव्युत्तर जे संशोधन केलं जायचं त्या संशोधनामध्ये एखादं संशोधन हे विज्ञानावर आधारित किंवा ज्याचा व्यवहारात उपयोग होऊ शकतो असं संशोधन झालं तर त्या संशोधनासाठी पेटंट मिळायचं. आणि ते पेटंट जे त्याच्यावर अधिकार नसायचा, त्या माणसाचा वैयक्तिक अधिकार नव्हता त्याच्यावर. पण आता असं झालेलं आहे, आणखी एक आता नवीन सिस्टीम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये येते आहे आणि ती अशी आहे की प्राध्यापकांनी जर संशोधन केलं स्वतः तर त्याला स्टार्टअप सिस्टीम म्हणून त्यांनी सुरू केली आहे. त्या स्टार्टअप सिस्टीममध्ये तो प्राध्यापक ते जे समाजोपयोगी किंवा लोकांच्या उपयोगाचं साधन त्यांनी केलेलं आहे, मग भलेही ते केमिकल असेल ॲग्रिकल्चरमध्ये वापरायचं किंवा घरगुती उपकरणं असतील किंवा आणखी एरोनॉटिक्समधलं असेल तर त्याच्यासाठीचा एखादा पार्ट असेल तर त्याच्यासाठीचा जो भाग आहे तो लागलीच तो सुरू करू शकतो. हां, त्याच्यामध्ये जर त्याला एखाद्या विद्यार्थ्याला घेऊन करायचं असेल तर तेही ते करू शकतात. मला असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये परीक्षा पद्धती बदलेल, मूल्यांकन पद्धती बदलेल. ह्याच्यासाठी आवश्यक म्हणजे आपण आता असं गृहीत धरू की हे ऑनलाईन शिक्षण आहे, या ऑनलाईन शिक्षणाचा फार मोठा तोटा जो आहे तो विद्यार्थी हा घरामध्ये कुबड काढून लॅपटॉपसमोर बसून राहतो तासनतास आणि त्याला कितपत ते कळतं हे कळायला काहीही मार्ग नाही. वर्गामध्ये शिक्षकाला मुलांच्या प्रतिक्रिया दिसत असतात, त्या आता दिसत नाहीत त्याला शिक्षकाला. मुलालाही त्या प्रतिक्रिया देता येत नाहीत, कारण वर्गामध्ये जर 175 विद्यार्थी असतील तर कोणाकोणाच्या चेहऱ्याकडे त्या लॅपटॉपमधून टीचर पाहू शकते किंवा प्राध्यापक पाहू शकत नाही. आणि म्हणून या त्याच्याबरोबर आणखी महत्त्वाची हानी जी आहे ती विद्यार्थ्याचं त्यांना जे खेळाच्या मैदानावर जाऊन खेळ खेळायचे असतात, जे शारीरिक त्यांच्या संवर्धनासाठी आणि वाढीसाठी महत्त्वाचे असतात, त्याला आता फार मोठी खीळ पडलेली आहे. त्याच्याचबरोबर शाळेमध्ये ते गेल्यानंतर त्यांना समाज जीवनाची जी सवय लागते ते समाजालाही ते आता वंचित होतात आणि त्यांना कदाचित ती सामाजिक ॲटिट्यूड किंवा ती सामाजिक प्रवृत्ती त्यांची याच पद्धतीनं शिक्षण जर चालू राहिलं तर राहील का नाही मला शंका आहे. आणखी एक आहे की मुलांना वाचनाची आवड आहे. लायब्ररीज असतात शाळांमधनं कॉलेजेसमधनं जे सेकंड हँड नॉलेज प्रोव्हाइड करतात. आपण प्रत्येकजण प्रत्येक पुस्तक वाचत नाही, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला सगळेच अनुभव येतील असं शक्यच नाही आहे. मग आपल्याला इतरही अनुभव आपल्याला माहिती होतात, ते कसे होतात तर ते पुस्तकातून होतात, ते वाचनातून होतात. तुम्ही अनेकांची चरित्र वाचता, तुम्हाला कोणती दिशा घेतली पाहिजे ते त्याच्यातून कळतं. हा दुसराही भाग लायब्ररीज नसल्यामुळे, ग्रंथालयं नसल्यामुळे विद्यार्थी याच्यापासून वंचित झालेला आहे. आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्येच नाही तर सगळीचकडे जगामध्ये ही ऑनलाईन जी शिक्षणाची व्यवस्था आहे ही लवकरात लवकर संपावी आणि येत्या सगळ्या पिढ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगता यावं, त्यांना सगळं ज्ञान मिळावं अशीच आपण या वेळेला खरं म्हणजे अपेक्षा ठेवू शकतो, इच्छा ठेवू शकतो आणि प्रार्थनाही करू शकतो. धन्यवाद.